नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता राजन हा अन्नपूर्णा आजीला म्हणतो की तुझी मोठी नात आलेली आहे। तेव्हा कुठे आता अन्नपूर्णा आजी थोडेसे डोळे उघडते। तेव्हा आता राजन हा कमळी जवळ येतो तर कामिनी रागाने आत निघून जाते। तेव्हा आता राजन कमळीला थँक्स असं म्हणतो। त्यावरती आता कमळी म्हणते की हे बघा, बापाने मात्र पोरीला थँक्स म्हणायचं नाही तर मात्र आशीर्वाद द्यायचा असतो, म्हणून सगळ्यांच्या समोर कमळी आता राजनचे पाय धरून पाया पडते। तर राजन डोळ्यामध्ये पाणी आणत सुखी राहा असा आशीर्वाद देतो। अन्नपूर्णा आणि बाकी सर्वजण हे सर्व बघत आहेत। तेव्हा कुठे अन्नपूर्णा आजी मात्र डोळे इकडे तिकडे आता बिंगवायला सुरुवात करते। तर कमळी लगेच अन्नपूर्णा आजीकडे बघून आजी जवळ येते आणि आजींना म्हणते की आजी, तुम्ही मला अजून सुद्धा ओळखलं नाही। अहो, मीच तुमची नात आहे कमळी। आजी, तुमची कमळी, तुमच्यासाठी मी घरी परत आलो। आणि अन्नपूर्णा आजीच्या हात धरून म्हणते की आजी, मी नक्की तुम्हाला या अवस्थेतून बाहेर काढणार म्हणजे काढणार। तेव्हा आजोबांना सुद्धा खूप आनंद वाटतो। त्यानंतर आता इकडे अनिका तर खूपच भडकलेली आहे। रूम मधील सगळ्या वस्तू ती इकडे तिकडे फेकत आहे। तर रागिनी तिला म्हणते की अनिका, शांत हो, काय हे तुझं वागणं, काय करतेस तू? अनिका मात्र ऐकायला तयार नसते। आपल्या सगळ्या वस्तू फेकून देत असते की हे कसं होऊ शकतं, ती गावछाप माझी जागा कशी घेऊ शकते? अनिका काही ऐकायला तयार नाही, परंतु रागिनी तिला धरून जोरात ओरडते की अनिका शांत हो। आणि हे बघ अनिका, शांत हो, सगळं काही ठीक होईल, तू काळजी करू नको। तेव्हा आता अनिका रागाने शटाप असे म्हणते। सतत सगळं काही ठीक होईल, हे होईल, ते होईल, काही ना काही बडबड करत असतात, काही होत सुद्धा नाही आणि तुम्ही दोघी काही करत सुद्धा नाही। त्यामुळे तुम्ही एक नंबरच्या लुझर आहात, लुझर। आणि ही सगळी प्रॉपर्टी माझी होणार होती आणि आता मात्र तेथे ती गावछाप आली सगळी काही प्रॉपर्टी हडप करायला, माझा हक्क घ्यायला। आणि ती गावछाप आलीच कशी मध्ये? तुम्हाला माहिती आहे का मी काय केलं? सगळ्या कॉलेजमध्ये आता मी हे सांगितलेलं आहे की मी आता महाजनांची सगळी काही प्रॉपर्टी माझी होणार, मी मालकीन होणार आहे। परंतु आता ते काहीच न होता सगळेजण मला आता फक्त हेमलूट करतील, चिडवतील आणि हे बघ, हे सगळं तुझ्यामुळे होत आहे असे मात्र ते कामिनी आणि रागिनी ह्या दोघींना सुद्धा बोलते। तर कामिनी म्हणते की अनिका, हे बघ बाळा, शांत हो, हे बघ शांत हो, कारण तुझी तळमळ आहे ती मला कळते ग। तुझ्या मनाची काय हालत आहे, काय सिच्युएशन आहे, ती सगळी काही मला कळते ग। आणि हे बघ, तू एका गोष्टीचा काही विसर पाडून देऊ नको। आणि हे बघ, आपल्याला एखादं मोठं युद्ध जर जिंकायचं आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या मनावर घ्यायच्या नसतात। आता हे सर्व ऐकून अनिका रागाने म्हणते की ग्रॅनेटजी, तू वेडी आहेस का? किती वेळेस मी तुला सांगितलं की मला न कळणारे शब्द तू वापरू नकोस म्हणून अनिका आता पुन्हा कामिनीवर जास्तच ओरडते। त्यावरती कामिनी म्हणते की बरं ठीक आहे, हे बघ, मला असं म्हणायचं होतं की ही गावछाप आहे ना, त्या म्हातारीची नात बनून या घरामध्ये आली, ते तुला नाही आवडलेलं। परंतु एक गोष्ट ही बरोबर आहे, आपल्यासाठी मात्र ही आनंदाची गोष्ट झालेली आहे, हे लक्षात ठेव। त्यावरती अनिका म्हणते की एक आनंदाची गोष्ट आहे ती माझ्यासाठी सुद्धा झालेली आहे आणि आता मात्र मला काहीतरी रियालिटीच आज झालेली आहे, कारण खरी मॅड आज जी आहे तर ती नाही तर तू आहे खरी मॅड, आता माझ्या लक्षात आलेले आहे। तर त्यावरती कामिनीला राग येतो। कामिनी म्हणते की अनिका, तोंड आहे म्हणून तू वाटेल तसं बडबड करशील का? तर आता हे सर्व ऐकून रागिनी सुद्धा आता आईला म्हणजे कामिनीला म्हणते की हे बघ, काही चुकीचं नाही बोलत, ती जे काही बोलत आहे ते खरं बोलत आहे। तू खरंच मॅड झालेली आहे, कारण ती भिकारडी मुलगी आपल्या घरात आली याचा तुला आनंद होतोय सिरियसली? तेव्हा आता कामिनी म्हणते की मी तुमच्या दोघींचं नक्की काय करू तेच मला नाही कळत, कारण हे सर्व शब्द काढताना खरंच मला लाज वाटते। आणि डोक्याला हात लावत म्हणते की इथे काय आहे, मेंदू आहे ना, दुसरं बटाटे वगैरे भरलेले आहे की काय? मी असं म्हटले का कमळी या घरात आली म्हणून मला आनंद झालेला आहे? असं नाही ना म्हटले मी। हे फक्त ती जी कोणी म्हणून आलेली आहे त्या म्हातारीची नात किंवा राजनची मुलगी वरून मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, परंतु तुमच्या दोघींच्या एक गोष्ट लक्षात आली का? आणि ही म्हातारीची नात बनून आलेली आहे ना ती कमळी, तर ती आपल्या बरोबर या घरात राहणार आहे। तर आणि ती कमळी जर आपल्यासोबत राहणार असेल तर आपण तिचा सहजपणे काटा काढू शकतो। ती अवस्था आपण त्या म्हातारीची केली ना तर तीच अवस्था तिची सुद्धा करू शकतो। हे तुमच्या लक्षात नाही आले का अजून? मी तुम्हाला सांगत आहे ती जिवंत राहीन, परंतु अगदी मेल्यासारखी। त्यावर आता हे सर्व ऐकून रागिनी खुशत म्हणते की आई, अगं हो ना, हे तर आमच्या डोक्यात आलंच नव्हतं। त्यावरती आता अनिका तू म्हणते की हे बघा, तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही करा, मला काही सांगू नका। तेव्हा आता अनिका मात्र तोंड अगदी लपून बसते। तेव्हा आता लगेच ही कामिनी तिला म्हणते की अनिका,
ए राजा, माझी लाल परी, ऐक बरं जरा, विश्वास ठेव माझ्यावर तू. आणि हे पग पार्टी म्हणजे आलेली माणसं आहेत ना, तर त्यांना जाऊन तू भेट एक. आणि हे पग बरीच माणसं अजून जायची आहेत, म्हणून तू जाताना मात्र त्यांना टाटा बाय बाय आपल्याला करावंच लागेल. एकदा की ती सगळी माणसं गेली तर त्या कमळीला मात्र अशी सुतासारखी मी सरळ करते आणि ते टाळी. म्हणून आता रागिनी तिचा हात धरते आणि कामिनीच्या हातामध्ये हात देऊन एकमेकींना टाळी देतात. त्यानंतर नयनतारा अन्नपूर्णा आजी आणि आजोबा यांच्या रूम मध्ये असते. अन्नपूर्णाचा हात धरून म्हणते, ताई खरंच आज बघा ना किती आनंदाचा दिवस आलेला आहे. तुम्हाला मात्र तुमची नात परत मिळालेली आहे आणि ती सुद्धा कोण की तुमची आवडती कमळी. आणि तुम्ही तर म्हणायचा की माझी नात अगदी कमळीसारखीच असायला हवी. मग बघा देवाने सुद्धा न्याय केलेला आहे की तुमची नात ही कमळीच आहे म्हणून. आणि हे बघा ताई खरंच आता सगळं काही छान होत आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर बऱ्या व्हा. आणि हे बघा ताई तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मी नक्की तुम्हाला परत भेटायला येईल. आणि नयनतारा तेथून निघून जाते. आणि तेवढ्यात मात्र आता ह्या रागिनी, कामिनी, अनिका ह्या बाहेर येतात. अनिका आता रागिनीला विचारते की मॉम, अगं ती गावच्या कमळी कुठे आहे, ती नाही दिसत. त्यावरती आता रागिनी म्हणते की अगं मला कुठे माहिती असणार. अनिका धावतच बाहेर येते. रागिनी तिला आवाज देते, परंतु अनिका काही ऐकत नाही. त्यानंतर कामिनी मात्र आता अन्नपूर्णा आजी आणि आजोबा यांच्याकडे अगदी रागाने बघत असते. त्यानंतर आता इकडे ऋषी कमळी आणि निंगी यांना बाहेर घेऊन येतो आणि विचारतो की हे सर्व काय सुरू आहे कमळी, तू अन्नपूर्णा आजींची नात हे सगळं अचानक कसं झालं. आता हा काहीतरी कमळी आणि निंगी यांचा प्लॅन असणार आहे. आणि ऋषी विचारतो की कमळी पण इतके सारे पुरावे तुला अचानक कुठून मिळाले, इतकं सगळं काही होतं पण तरी सुद्धा तुम्हाला अगोदर काहीच सांगितलं नाही. त्यानंतर आता कमळीला ते सर्व आठवते, कारण राजन काका आणि त्यांचा या दोघांचा झालेला प्लॅन आहे. कमळी आता घाईने राजन काकांना भेटायला आलेली असते आणि राजन काका तिला गाडीमध्ये बसायला सांगतात. आणि हे बघ बाळा, मी तुला सगळं काही सांगतो, परंतु इथे नाही बोलता येणार, म्हणून तू तिला गाडीमध्ये बसव. आणि ऑलरेडी निंगी तेथे आलेली आहे आणि राजन कमळीला घेऊन तेथे येतो. निंगी त्यांची वाटच बघत असते. कमळी निंगीला बघून म्हणते की अगं कमळी तू तर ऑलरेडी इथे. त्यावरती राजन म्हणतो की कमळी हे बघ मीच निंगीला इथे बोलावलेलं आहे, कारण तिला सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. तर कमळी विचारते की निंगीला कोणत्या गोष्टीची कल्पना आहे. राजन काका म्हणतात की कमळे हे बघ आईची अवस्था खूप कठीण आहे आणि तिला या अवस्थेतून बाहेर काढणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तिच्या जीवाला धोका आहे असं डॉक्टर म्हणालेत. त्यावरती आता कमळी म्हणते की अहो राजन काका तुम्ही असं का बोलतात. आणि राजन काका आता रडतच म्हणतात की कमळे हे बघ तिला या अवस्थेतून बाहेर काढायचं असेल तर तिच्या मोठ्या नातीने मात्र घरी येणं खूप गरजेचं आहे, पण ते सुद्धा रात्री 12च्या आतमध्ये. त्यावर कमळी आता राजन काकांना म्हणते की पण इतक्या लवकर आपण त्यांना कसं शोधून काढू शकतो. त्यावरती राजन आता रडतच म्हणतो की मला माहिती आहे कमळी, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, काही झालं तरी आता शेवटी आपल्याला आई समोर तिची मोठी नात आहे ती उभी करावीच लागेल. त्यावरती आता कमळे म्हणते की म्हणजे नक्की आपण काय करायचं आहे बरं. त्यावरती राजन म्हणतो की कमळे हे बघ आईची मोठी नात म्हणून तुला उभं राहावं लागेल आणि हे बघ मी तुझ्या समोर हात जोडतो, आईच्या जीवासाठी तरी तू नाही म्हणू नको. त्यावर आता निंगी सुद्धा कमळीला समजावते की हे बघ एखाद्याच्या भल्यासाठी जर काही करायला मिळालं तर हा देवाचाच आशीर्वाद असतो, ते आपले आबाच आपल्याला सांगायचे की नाही. त्यामुळे हे बघ अन्नपूर्णा आजींसाठी तुला हे सर्व करावंच लागेल आणि तू नाही म्हणणार आहेस की हे सर्व करण्यासाठी. त्यावर आता राजन म्हणतो की हे बघ कमळे आईचा जीव वाचवण्यासाठी मात्र आता हे सर्व खरंच करणं खूप गरजेचं आहे. त्यावरती कमळी काही तयार नसते आणि ती म्हणते की हे खोटं वागून मी अन्नपूर्णा आजींसमोर त्यांची नात बनून कशी जाऊ शकते बरं का. आणि हे बघा माझ्याच्याने खरंच हे सर्व नाही होणार, मी त्यांना नाही फसू शकत, आजींना तर नाहीच नाही. त्यावरती राजन म्हणतो की हे बघ कमळे तू आईला फसवत नाही तर उलट तिला वाचवत आहे, हे लक्षात घे. तुला तर माहिती आहे की मी कामामध्ये किती बिजी असतो आणि हा जर कारभार आहे तो सगळा अनिकाकडे गेला तर रागिनी आणि कामिनी या दोघींकडे हे सगळं काही राज्य जाईल आणि मग ते लोक मात्र माझ्या आईबाबांची कशी काळजी घेतील हे तुला सांगण्याची काही गरज नाही. इनफॅक्ट म्हणजे माझ्या घरात असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर माझा विश्वास नाही कमळी. माझ्या आईला वाचवण्यासाठी मात्र आता हाच एक महत्वाचा एक मुलगा म्हणून निर्णय माझ्या मनात आलेला आहे. तर त्यावरती आता कमळी म्हणते की हे बघा काका अन्नपूर्णा आजींसाठी मी काही करायला तयार आहे आणि खरं तर हे सर्व करायला माझं मन नाही तयार होत, पण काका हे सर्व खरंच मी नाही करू शकत. गावाकडून आलेली एक साधी मुलगी आहे, मग मी तुमच्या मुलीची जागा कशी घेऊ शकते काका आणि हा हक्क मी कसा दाखवू शकते, त्यामुळे काका मी हे सर्व नाही करू शकत, म्हणून कमळी नकार देते. त्यावरती आता राजन म्हणतो की हे बघ कमळी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला वडिलांचा दर्जा दिला होता, मग त्याच नात्याने मी आज तुझ्या समोर हात जोडतो आणि तुला विनंती करतो काही झालं तरी माझ्या आईला वाचव. आणि तुला आता मात्र हे वाटत असेल की तू आईला फसवते, परंतु हे बघ मी तुला शब्द देतो आई एकदा बरी झाल्यानंतर मी तिला सगळं काही अगदी खरं सांगेल. तू तिच्यासाठी मात्र तुझ्या तत्वांना कसं बाजूला ठेवलंस आणि हे बघ त्यानंतर मात्र आईला तुझा खरंच राग नाही येणार, उलट अभिमान वाटेल. या सगळ्यामध्ये आईला वाचवणं खूप गरजेचं आहे, लक्षात घे. त्यामुळे तू आता महाजनांची मोठी नात होशील का.
आणि माझी मुलगी होशील का, असे मात्र आता राजन कमळीला विचारतो. तेव्हा आता कमळी विचार करते. त्यावरती आता निंगी सुद्धा कमळीला म्हणते की हे बघ, आता आपण इथे मुंबईत आल्यानंतर राजन काकांनी आणि अन्नपूर्णा आजींनी आपल्याला आधार दिलेला आहे, त्यांच्यासाठी तर आपण इतकं सर्व काही करू शकतोस. तेव्हा आता कमळी ही राजन काकांकडे बघत म्हणते की ठीक आहे, मी अन्नपूर्णा आजींची मोठी नात व्हायला तयार आहे. तेव्हा आता राजन काकांना खूप आनंद होतो. तेव्हा आता राजन म्हणतो की हे बघ, तू अन्नपूर्णा यांची मोठी नात असणं हे इतक्या लवकर सिद्ध करणं सोपं नाही. त्यासाठी मी तुम्हाला जे काही सांगत आहे तेच तुम्हाला करायचं आहे. काय काय पुरावे लागणार आहे सर्व काही राजन मात्र त्यांना सांगतो. त्यानंतर कमळी विचारते की फोटो बघायला मिळेल का, पण कमळीला गौरीचा फोटो पाहायचा असतो. तेव्हा आता राजन खाली मान घालत म्हणतो की कामिनी आणि रागिनी या दोघींनी गौरीचे सगळे काही फोटो जाळलेत. कमळी, मला माझ्या मुलीपर्यंत पोहोचायचं आहे, परंतु त्यात किती अडचणी येतात बघतेस ना तू. या सगळ्यामध्ये मला आईला सुद्धा बरं करायचं आहे. त्यावरती आता हे सर्व ऐकून कमळी म्हणते की काका, तुम्ही काही काळजी करू नका, मी अन्नपूर्णा आजींसाठी माझा जीव जरी द्यायला सांगितलं तरी सुद्धा मी तयार असेल. तेव्हा आता कमळीला हे सर्व आठवते, कारण ऋषीने विचारलेलं असतं की नक्की हे सर्व काय आहे. त्यानंतर मात्र आता निंगी म्हणते की हे बघा ऋषी सर, काय झालं माहिती आहे का, गेल्या 2 दिवसापासून कमळी खरंच खूप टेन्शन मध्ये होती आणि तिचं नक्की काय सुरू आहे हेच मला काही कळत नव्हतं. अभ्यासात सुद्धा लक्ष नव्हतं. त्यावरती ऋषी म्हणतो की तरी सुद्धा तुम्ही मला नाही सांगितले, आणि हे बघ, आता अन्नपूर्णा आजींची तब्येत सुधारते ही तर चांगली गोष्ट आहे, आणि तसंही त्या तर तुला नात मानतातच. तेवढ्यात आता अनिका अगदी धावतच येते आणि दम टाकत म्हणते की ऋषी, अरे ऋष, तुम्हाला बाय न करता जात होता, याला काही अर्थ आहे का, इम्पॉर्टंट तुझ्याशी बोलायचं होतं. त्यावरती आता ऋषी म्हणतो की बोल ना. अनिका म्हणते की मी यांच्या समोर बोलू, तू चल बरं आतमध्ये. त्यावरती ऋषी म्हणतो की काय झालं, ती तर तुझी बहीण आहे आता. त्यावरती अनिका रागाने म्हणते की हे बघ, मी तिला बहीण मानत नाही, आणि ऋषीचा हात धरून म्हणते की चल, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आता ऋषी रागाने तिचा हात अगदी म्हणजे सोडून देतो आणि म्हणतो की अनिका, हे सर्व काय आहे, तुम्हाला असं बाजूला घेऊन यायचं नाही, सांगतो मी तुला. त्यावरती अनिका म्हणते, तू माझ्याशी बोलताना इतका रूडली का बोलत असतो तेच मला नाही कळत, आणि ती गावछाप कमळी आहे तरी सुद्धा तू तिच्यासोबत अगदी गोड गोड बोलतोय, आणि मी अशी असून तरी सुद्धा माझ्याशी असं बोलतोस. त्यावरती आता रागानेच ऋषी म्हणतो की 1 मिनिट, मला नक्की कुणाशी कसं बोलायचं तू मला सांगायचं नाही, तो माझा प्रश्न असेल. अगोदर तू लोकांशी कसं वागते ते बघ जरा. त्यावरती आता अनिका म्हणते, मी काय केलं म्हणून तू माझ्याशी असं वागतोस. त्यावरती आता ऋषी तिला म्हणतो की हे बघ, तर मात्र तू स्वतःला विचार की तू काय केलेलं आहे ते. आणि तेवढ्यात नयनतारा आता मागून येते आणि म्हणते की ऋषी, हे बघ, चला आपण निघूयात. आणि तेवढ्यात अनिका आता नयनतारा आंटीला म्हणते की हाय, हाऊ आर यू, कसे आहात. त्यावरती नयनतारा हसते आणि नयनतारा परत म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण आता तुझी मोठी ताई आलेली आहे, त्यामुळे आता तरी तू नीट वाग. असे बोलून आता नयनतारा आणि ऋषी जायला निघतात, तर समोर कमळी आणि निंगी आता आहेत. आता नयनतारा ते दोघींजवळ थांबते आणि चक्क नयनतारा कमळीला म्हणते की हे बघ, खूप खूप अभिनंदन, म्हणजे आज जे काही झालं ते आमच्यासाठी खूप असं अनपेक्षित होतं. पण हे बघ कमळी, अगं अन्नपूर्णा ताईंना खरंच खूप आनंद झालेला आहे, कारण गेल्या कित्येक वर्षापासून त्यांच्या नातेविषयी असणारी त्यांची तळमळ मी जवळून बघते. मी खात्रीने सांगू शकते की आता तू आली म्हणून तू त्यांची काळजी घेशील आणि त्या लवकरात लवकर बऱ्या होतील. ते बोलून आता त्या ऋषीला चल असं म्हणतात आणि ते तिथून जायला निघतात. निंगी आणि कमळी आता खुश होतात. ऋषी थांबतो आणि ऋषी कमळी आणि निंगीला म्हणतो की चला, आणि परत निंगीला म्हणतो की मी तुला हॉस्टेलला सोडतो. त्यावरती निंगी म्हणते की हो चालतंय, आणि कमळी चल मी निघते. तेव्हा आता कमळी निंगीचा हात धरते, तर निंगी म्हणते की कमळे, आता तुला इथेच राहावं लागेल, येतो मी, काळजी घे. म्हणून दोघी आता एकमेकींना मिठी मारतात. निंगी आणि ऋषी निघून जातात, तर अनिका रागाने आता कमळी जवळ येते आणि तिच्याकडे रागाने बघत असते. कमळी मात्र आता काही न बोलता आत निघून जाते. तर अनिका आता स्वतःला म्हणजे ही गावछाप मला ॲटिट्यूडपणा दाखवणार तर, आणि नक्की हे काय होतं मायफूट, असे बोलून आता जेव्हा ती मागे बघते तर कमळीने मात्र दरवाजा बंद केलेला आहे. अनिका धावतच जाते आणि म्हणते की दरवाजा का बंद केलास ग. जोरजोराने आता ओरडत गावछाप दरवाजा वाजवते, दरवाजा उघड करते. त्यानंतर नयनतारा आणि ऋषी जेव्हा घरी येतात तर गौरी ही समोरच असते आणि विचारते की मॅडम तिथे काय झालं नक्की, आणि अन्नपूर्णा मॅडम कशा आहेत. त्यावरती आता नयनतारा म्हणते की त्या आहेत तशा आहेत, आणि त्यांची मोठी नात तेथे आली कारण तिचं येणे हे सगळ्यांसाठी अनपेक्षितच होतं, परंतु हे बघा, तिच्या येण्याने मात्र त्यांची तब्येत नक्कीच बरी होईल असं मला वाटतं. तेव्हा नयनतारा आता असे सांगून आतमध्ये निघून जाते, तर ऋषी गौरीला म्हणतो की हे बघा ताई, तुम्ही सुद्धा झोपा, खूप उशीर झालेला आहे. त्यावरती आता गौरी विचारत पडते की हे असं कसं झालं, अन्नपूर्णा आजींची मोठी नात आली म्हणजे नक्की काय झाले, आणि आता ती तर कमळी त्यांची नात आहे, मग नक्की कोणीतरी दुसरीच मुलगी त्यांना फसवते की काय. अरे देवा, नक्की आता मी काय करू. म्हणून आता गौरीला खूप टेन्शन येते, आणि जर मी काही बोलायला गेले तर आणखीन गोंधळ होऊन बसेल, नक्की काय करू असा विचार आता गौरी करत आहे. आणि मी ऋषीला काही बोलू का म्हणून ती आता तुळजाईला हात जोडते. आई तुळजाई,
त्यानंतर आता इकडे अनिका कामिनीला म्हणते की बघ ना आता त्या गावछापला बघ जरा. त्यावर आता कामिनी म्हणते की अगं बोलते मी, परंतु इतक्या गडबडीत काही गोष्टी करायच्या नसतात. हे बघ अगोदर समोरच्याचं मनोबल कसं खचेल याकडे लक्ष द्यायचं. त्यानंतर आता राजन आणि कमळी हे अन्नपूर्णा आजींना आणि आजोबांना रूम मध्ये घेऊन येतात. कमळी आता चांगली त्यांची सेवा करत आहे. त्यावरती राजन म्हणतो की हे बघ अगं कमळी आईला औषध द्यायचे आहेत. अन्नपूर्णा आजी कमळीकडे सारखी बघत आहे आणि आजोबा तर अगदी खुश होतच बघत आहेत. त्यावरती आता कमळी राजन काकांना म्हणते की थांबा आता मी आले ना मग आता औषध मी देत राहणार. त्यावरती आता राजन म्हणतो की हे बघ काही पाहुण्यांना ड्रॉप करायचं आहे तर मी येतो बाहेरून. राजन आता बाहेर जातो आणि आता गोळ्यांची चिठ्ठी वगैरे आहे ती चेक करून आता ते सर्व काही गोळ्या औषध वेळेवर देते. आणि आजी तुम्हाला आता ठणठणीत बरं व्हायचं आहे, मी आलो ना आता एकदा. आणि ही कमळी तुमची नात आलेली आहे असे बोलून त्याच्या आजींना औषध भरवते. आता बघतो मी की कोण तुम्हाला त्रास देत आहे. एकेकाची चांगली पालखीच काढतो. आणि हे बघा आजी आज सगळे पाहुणे आलेले होते तर ते काय म्हणत होते की तुमची नात अगदी तुमच्यासारखीच आहे म्हणून. आणि आहे ना मी तुमच्यासारखी. हे बघा आजी मी आता आले, आपण दिवसभर गप्पा करायच्यात, काही टेन्शन घ्यायचं नाही. त्यामुळे आता उशीर झालेला आहे, तुम्ही आराम करा. म्हणून आता कमळी आपल्या हाताने अन्नपूर्णा आजीला खाली झोपवते. आणि आता अन्नपूर्णा आजी तिच्याकडेच बघत असते आणि तेवढ्यात तेथे कामिनी येते आणि हसून म्हणते की आजीचे लाड करून झाले का. त्यावरती कमळी म्हणते की हो, कारण आत्ताच औषध दिलेले आहे, त्यांना आता झोपायची गरज आहे. तेव्हा आता कामिनी हसत म्हणते की आता मात्र आजोबांचा नंबर आहे वाटतं. आणि जोरजोराने हसून म्हणते की खूप नशिबवान आहात तुम्ही. आणि कमळीचा हात पकडून म्हणते की आता मी नातीचे लाड करणार. आणि अगदी जोराने हात पकडत तिचा हिसकावते आणि तिला बाहेर ओढून घेत जात असते. तेव्हा हा भाग येथे संपतो. नक्की काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.